सार्वजनिक ठिकाणी बातमी घेण्यात जातो तेव्हा माझ्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिल्या जाते की हा आता हे बातमी वेगळ्या पद्धतीने पलटवणार, माझ्याकडे त्या दृष्टीने पाहिल्या जाते। आणि लाचार जे आहेत सर, लाचार जे आहेत तावलेला बांधलेले ते बहुतांश लोक त्यांच्याकडून असतात आणि स्वाभिमानी जे लोक आहेत त्या स्वाभिमानी लोकांचा जो काही समूह आहे तो समूह एकत्र करून आम्ही आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमची स्थापना केली। आणि हा आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम आंबेडकरी पत्रकारांच्या विविध समस्या सोबत समाजात अनेक समस्या आहेत, या अनेक समस्यांना घेऊन आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम मार्गक्रमण करणार आहे। त्यामध्ये समाजातल्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारांच्या आरोग्यविषयक समस्या, पत्रकारांच्या घरकुलाविषयक समस्या, पत्रकारांच्या वेतनाबद्दलच्या समस्या, पत्रकारांच्या भविष्यकालीन उदरनिर्वाहाच्या समस्या, ह्या सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी नॅशनल व्हॉइस फोरम अंतर्गत आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमची स्थापना या ठिकाणी करण्यात आली। समाजात समस्या आहेत, धार्मिक समस्या सुद्धा आहे, अनेक लोक अनुभवतात धार्मिक समस्या। धम्मगुरूच्या संदर्भात आदरणीय गगनजी मलिक या ठिकाणी बोलून गेले, मी त्या संदर्भात जास्त बोलणार नाही, मला सुद्धा बोलायचं होतं, आपली मानसिकता नाही। त्यामुळे ह्या सर्व परिस्थितीचा विचार करून मी जे काही माझं पुढचं बोलणं होतं ते बोलणं खूप होतं। जे जाणकार लोक आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्या कानावर विषय घालायचा होता, मात्र वेळेअभावी मी त्या विषयाला या ठिकाणी विराम देतो। आणि कार्यक्रमाच्या वेळेअभावी मी आलेल्या सर्व या मंचावर सन्माननीय आम्हाला सहकार्य करणारे राज्यातले उत्कृष्ट स्तंभलेखक ज्यांना आम्ही पुरस्कार दिला आहे ते आदरणीय कांबळे सर, पोपटराव कांबळे सर आणि गगनजी मलिक यांनी या ठिकाणी उपस्थिती देऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। आणि मी आणि आमची संघटना त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते। आंबेडकरी समाजातील पत्रकार महाराष्ट्रातील आलेले सर्व या सदस्यांचं या ठिकाणी उपस्थित दिल्याबद्दल मी त्यांचं जाहीर आभार व्यक्त करतो। समाजातील प्रतिष्ठित लोक जे आलेले, ज्यांनी हा कार्यक्रम आवर्जून पाहिला, त्या सर्वांचं मनापासून आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमचा अध्यक्ष या नात्यानं समितीतर्फे, संघटनेतर्फे, फोरमतर्फे मी आपले जाहीर आभार व्यक्त करतो। आणि हा कार्यक्रम या ठिकाणी